प्रिय बाबासाहेब, तुमच्या लोककल्याणकारी कार्याचा प्रसार व्हावा यासाठी मी तुमचं गाणं कॉलर ट्यूनला ठेवलं आणि लोक मला विचारले की तुम्ही जय भीमवाले का? खरं तर बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणाऱ्यांपैकी मी पण होतो. मी वरच्या जातीत जन्माला आलो ही बिनबुद्धीची गुर्मी मलाही होती. उच्च नीच म्हणणाऱ्या समाजाच्या घाणेरड्या प्रवाहात मी सुद्धा वाहत होतो. अखेर तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचले आणि या प्रवाहातून मी बाजूला सरकलो. अनैसर्गिक वृत्तीने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या अमानवी कृतींचा मी वारसदार होऊ शकलो नाही. कारण बाबासाहेब, ही साखळी तोडायला मध्ये तुम्ही होतात आणि तुमच्यामुळे याचा प्रभाव माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आणि मी स्वतःला विचारलं की एखाद्या जातीत मी जन्माला आलो, यात माझं काय कर्तृत्व आहे? मग ज्यात माझं कर्तृत्वच नाही ते फुकटचा अभिमान बाळगण्याचा मला काय अधिकार आहे? आणि मी तुम्ही बहाल केलेला भारतीय संविधान वाचलं. संविधानाच्या उद्देशिकेतूनच मी कोण आणि माझं कर्तव्य काय याची मला जाणीव झाली. आणि इथेच मी आयुष्याच्या मूळ प्रवाहात सामील झालो. तुम्ही लिहिलेल्या हिंदू कोड बिलामुळे आज माझी आई, बहीण आणि देशातली प्रत्येक स्त्री अभिमानाने जगत आहे. एकेकाळी विधवा दहन होणारी स्त्री आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसली, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुमच्या या आभाळा एवढ्या कार्याला फक्त एका अर्थहीन जातीपुरते मर्यादित ठेवणे म्हणजे किती महामूर्खपणाचा उदाहरण आहे हे मला कळून चुकलं. तुमच्यामुळे माझ्या माणसातला माणूस पण टिकून आहे. तुमच्या या प्रचंड मोठ्या कार्याचा कौतुक करण्या एवढे शब्द मी साहित्यिक असूनही माझ्याकडे अस्तित्वात नाही आहेत. यासाठी क्षमा करा आणि मी तुम्हाला वचन देतो की हा जातीचा वारसा मी माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू देणार नाही. आणि तुम्ही जय भीमवाले का म्हणून प्रश्न विचारणाऱ्यांना आता मी उत्तर देतो. बाबासाहेबांचे विचार बाळगणारा, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसातला माणूस पाहणारा माणूस जर जय भीमवालाच असेल तर हो, मी जय भीमवालाच आहे. सर्वांना मानाचा जय भीम.